मनोज जरांगे यांच्या मुंबई मोर्चाचा आजचा दुसरा दिवस। असंख्य मराठा बांधवांसह किल्ले शिवनेरीवर जरांगेंनी शिवजन्मभूमीचं दर्शन घेतलं। जरांगे आज रात्री उशिरा मुंबईत पोहोचण्याची शक्यता। जुन्नरमध्ये हार्ट अटॅकमुळे मराठा आंदोलकाचा मृत्यू। सतीश देशमुख असं मृत्यू झालेल्या आंदोलकाचं नाव। आंदोलक केजच्या वरडगावमधील असल्याची माहिती। आंदोलनासाठी जाणून बुजून 1 दिवसाची परवानगी दिली। 1 दिवसात कसं करायचं जरांगे यांचा सवाल। तर मग मराठा समाजाच्या मागण्याही 1 दिवसात मान्य करून आरक्षण द्या जरांगे यांचं आव्हान। आमच्या अटी शर्थी काढून टाकाव्यात जरांगेंची मागणी। तर आरक्षण देऊन फडणवीसांनी मिळालेल्या संधीचं सोनं करावं जरांगे यांचं आवाहन। विधानसभेआधी सरकारनं जरांगेंशी चर्चा केली होती। फडणवीसांनी शब्दाला जागून मागण्या पूर्ण कराव्यात संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर मराठी माणसाला मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार राऊतांचं वक्तव्य। फडणवीसांनी मराठ्यांना आरक्षण दिलं मात्र उद्धव ठाकरेंनी ते आरक्षण घालवण्याचं काम केलं। राऊतांना मराठा समाजाबद्दल बोलण्याचा अधिकार नाही भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची टीका। मराठ्यांविरोधात आडमुठी भूमिका सोडून द्या तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी मागे हटणार नाही मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा। गणेशोत्सवात अडथळा आणायला आमच्या हातात काय बंदुका आहेत का जरांगे विरोधकांवर आक्रमक। अंतरवली सराठीमध्ये गणपती काळात महालक्ष्मी बसलेल्या असताना हल्ला केला तेव्हा कुठे होतात मनोज जरांगे यांचा हल्लाबोल। राहुल गांधी ओबीसीच्या समर्थनार्थ बोलतात। काँग्रेसच्या नेत्यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी मराठा आरक्षणावर बावनकुळेंचं वक्तव्य। चर्चा करण्यासाठी आम्ही कधीच नकार दिला नाही जरांगे मुंबईला जाण्यावर ठाम होते म्हणून मुंबईला जाऊन चर्चा करण्याचं ठरवलं राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य। तर त्यांनी चर्चेसाठी फोन केला होता त्यांच्यात काय झालं आम्हाला काय माहिती जरांगे यांचं वक्तव्य। शरद पवार उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केल्या राऊतांचं वक्तव्य। तर सरकारकडेच मागणी करणार ट्रम्पकडे मागणी करू शकत नाही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगेंना उद्देशून राऊतांचा सरकारला टोला। मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे मुख्यमंत्र्यांची देखील भूमिका। फडणवीस आरक्षणाबाबत पुढाकार घेतात चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। उद्या मनोज जरांगे मुंबईत पोहोचणार राज्य सरकारनं आंदोलकांच्या गरजा पूर्ण कराव्यात आम्हाला कुणालाही त्रास द्यायचा नाही मराठा समन्वयक वीरेंद्र पवार यांची प्रतिक्रिया। फडणवीसांमुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळालं सरकारकडून अनेक चांगले निर्णय मराठा समाजासाठी सरकार सकारात्मक पद्धतीनं काम करेल भाजप आमदार निरंजन डावखरे यांची प्रतिक्रिया। आम्ही देखील जरांगेंच्या आंदोलनाचे समर्थकच मात्र मुख्यमंत्री किंवा कुणाच्याही आईबद्दल बोलणं ही शिवरायांची शिकवण नाही भाजप आमदार प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया। जरांगेंच्या आंदोलनासाठी नंदुरबारवरून असंख्य मराठा बांधव मुंबईकडे रवाना। मुंबईमध्ये जरांगेंच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार सरकारनं जेलमध्ये टाकलं तरी मागे हटणार नाही मराठा बांधवांचा निर्धार। जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धाराशिव परंडा तालुक्यातून शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना। मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवं अशी घोषणाबाजी करत कार्यकर्ते मुंबईसाठी रवाना। आझाद मैदानावर मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची तयारी। आझाद मैदानावर मराठा बांधव येण्यास सुरुवात खबरदारीसाठी पोलिसांकडून बंदोबस्त तैनात। आझाद मैदानावरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा बॅनर खबरदारी म्हणून काढला। इतिहास कर्तृत्वाला लक्षात ठेवतो असा बॅनरवर उल्लेख होता। खबरदारी म्हणून पोलिसांनी हा बॅनर काढून ठेवला। महायुती सरकार मराठा समाजाच्या पाठीशी जरांगे यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्री योग्य मार्ग काढतील भाजपच्या खासदार स्मिता वाघ यांची प्रतिक्रिया। अहिल्यानगरमध्ये भर पावसातही रात्री 1 वाजता जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी लोक रस्त्यावर। नेप्ती गावात मराठा समाज बांधवांकडून जेसीबी आणि क्रेनमधून फुलांची उधळण। मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी नाशिकच्या कालिका मंदिर परिसरामध्ये मराठा समाज बांधवांची बैठक संपन्न। बैठकीतून जरांगेंच्या आंदोलनाला एकमुखी पाठिंबा देण्याचा निर्णय। मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनासाठी कोल्हापुरातून शाहीर मुंबईकडे रवाना। आझाद मैदानावर पोवाड्यांचं सादरीकरण होणार। शाहीर दिलीप सावंत यांच्यासह कलाकार मुंबईसाठी रवाना। सोलापुरातील काँग्रेसचे मराठा समाजाचे पदाधिकारी मुंबईसाठी रवाना। मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी मुंबईकडे रवाना।
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मराठवाड्यातील सत्ताधारी विरोधी आमदार खासदारांचा पाठिंबा. संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, विलास भुमरे या आमदारांचा तर बजरंग सोनवणे, संजय जाधव या खासदारांचा पाठिंबा. मनोज जरांगे मुंबईतील आंदोलनाच्या हाकेनंतर ओबीसी नेते आक्रमक. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे आज राज्यातील ओबीसी नेत्यांसोबत ऑनलाईन चर्चा करणार, तर बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार. आमच्या आरक्षणाला धक्का लागला तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल. ओबीसी महासंघाच्या ऑनलाईन बैठकीआधी बबनराव तायवाडे यांचा इशारा. बीडच्या आष्टीमधील देवस्थान जमीन घोटाळा प्रकरण. जमीन घोटाळ्याच्या गुन्ह्यामधून आमदार सुरेश धस यांना वगळलं. सामाजिक कार्यकर्ते राम खाडेंनी धसांवर गंभीर आरोप केले होते. ठाण्यामध्ये राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये 30 ऑगस्टला मनसेचा मेळावा. राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार. मनसे नेते अविनाश जाधव यांची माहिती. उदय सामंतांच्या मतदारसंघात नितेश राणे यांचे बॅनर. आम्ही ओरिजिनल असा बॅनरवर आशय. शहरातल्या मुख्य ठिकाणी बॅनर लागले. नागपूरच्या सावनेर इथल्या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची धाड. लोकांच्या तक्रारीबाबत बावनकुळेंकडून फाईल्सची तपासणी. नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून शहर कार्यकारिणी घोषित. भाजप नागपूर शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी 16 उपाध्यक्ष, 4 महामंत्र्यांसह जम्बो कार्यकारिणीची घोषणा केली. कल्याण बाजार समितीचे मुख्य दरवाजे बंद. लाखोंचा माल रस्त्यावर. गेट बंदीमुळे शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांनी गोंधळ घातला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जखमी दुचाकीस्वाराला मदत. जखमी दुचाकीस्वाराला तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल केलं. 24 जणांचं रेस्क्यू. विविध मागण्यांसाठी माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट घेतली. भेटीमध्ये पारेवाडी रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस गाडीला थांबा द्यावा यासह विविध मागण्या केल्या. नागपूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांची 23 लाखांची फसवणूक. परस्पर शेअर अन्य कंपनीत वळते करून फसवणूक केली. नंदन गोस्वामी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल. पंढरपूरमधील बोहाळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी माधवी कुसुमडे यांची बिनविरोध निवड. ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार करत गुलालाची उधळण. मुख्यमंत्री सहायता निधीच्या वैद्यकीय कक्षामधून नाशिक विभागामध्ये 3,542 रुग्णांना 32,32 लाख रुपयांची मदत. ग्रामीण भागातील शेतकरी, गरजू कुटुंबातील रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी जिल्हा पातळीवरही मदत कक्ष स्थापन. कोल्हापूर किनी टोल नाक्यावर शिवसेना ठाकरे गटाचं आंदोलन. खड्डे असलेल्या महामार्गांवर टोल वसुली करू नये या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणीच्या मागणीसाठी ठाकरे गटाचं आंदोलन. नागपुरातील कळमेश्वर शिवारामध्ये काल वीज कोसळून चौघांचा मृत्यू झाल्याची घटना. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मृतांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. भटक्या विमुक्त जाती जमाती विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप. संचालक प्रताप पवार यांनी 1.5 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप. जनशक्ती शेतकरी संघटनेच्या गणेश वायभसे यांचा आरोप. वंदे भारत रेल्वे उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये विरोधकांना डावलण्यात आलं. कार्यक्रम रेल्वेचा की भाजपचा? खासदार संजय जाधव यांचा सवाल. वैष्णोदेवी दर्शनासाठी गेलेले मुक्ताईनगरचे 42 भाविक सुखरूप. सतत संपर्कात राहिल्यामुळे भाविकांकडून TV9 मराठीचे आभार. तर सर्व भाविक 3 सप्टेंबरला परतणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून 4 दिवस विदेश दौऱ्यावर. 29 आणि 30 ऑगस्टला जपानमध्ये 15व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेमध्ये सहभागी होणार. तर 31 ऑगस्टला चीनमध्ये SCO परिषदेला हजेरी लावणार. ट्रम्प आणि मोदी यांचे खूप चांगले संबंध. केवळ रशियन तेल खरेदीबाबत काही मतभेद. मात्र दोन्ही देश एकत्र येतील असा मला विश्वास. अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांचे भारत आणि अमेरिकेतील व्यापार कराराबाबत मोठे संकेत. तिरुपती साईनगर शिर्डी एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना लुटलं. शस्त्राचा धाक दाखवत चोरी. प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण. बिहारमध्ये जैश ए मोहम्मदचे 3 दहशतवादी. बिहार पोलीस मुख्यालयाकडून अलर्ट जारी. तिघेही दहशतवादी नेपाळमार्गे बिहारमधील भागलपूर जवळ पोहोचले. 3ही दहशतवादी पाकिस्तानचे रहिवासी असल्याची माहिती. रशिया चीनसोबत भारताच्या वाढत्या संबंधांमुळे USनं रणनीती बदलली.
भारताच्या कठोर भूमिकेनंतर अमेरिकन प्रशासनाचा संदेश, भारतानं आधी पुढे यावं, मग ट्रम्पही आपली भूमिका बदलतील, अमेरिकेचं वक्तव्य. जम्मू काश्मीरमध्ये पावसानं हाहाकार घातलाय. वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन दुर्घटनेमध्ये 41 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी. ढिगाऱ्यात काही जण अडकल्याची भीती. शोधकार्य सुरू. जम्मू काश्मीरमध्ये पुरामुळे मोठं नुकसान. पंतप्रधानांची काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासोबत चर्चा. जम्मू काश्मीरच्या बाधित भागांबद्दल माहिती घेतली. दिल्लीतील यमुना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. लोहा पुलावर यमुना नदीचं पाणी पोहोचलं. मुसळधार पावसामुळे तेलंगणातील कामारेड्डी आणि मेडकमध्ये पूरस्थिती. रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक सेवा विस्कळीत. अनेक रहिवाशांचं स्थलांतर. बचाव कार्य सुरू. तेलंगणामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती. नागपूर हैदराबाद मार्गावरील पाटणबोरी पुलावरून पाणी. पुलावर पाणी आल्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम. नांदेडच्या मुखेड तालुक्यातील लेंडी धरणामधून विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. यापूर्वी लेंडी धरणाजवळील हसना आणि रावणगावमधील घरांचं प्रचंड नुकसान.